अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्या टप्प्यामध्ये जे बघितलं आणि आज राहुल गांधी यांनी मध्य प्रदेशमध्ये शेतकऱ्यांशी बोलताना पुन्हा एकदा त्याच सगळ्या आरोपांचा उल्लेख केलेला आहे। पण दरम्यानच्या काळात अमेरिकेच्या सुप्रीम कोर्टाचा जो फैसला आलेला आहे तोही दुर्लक्षित करून चालणार नाही। जर त्या सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचा विचार केला तर राहुल गांधी सातत्याने जे आरोप करतायत त्याची धार आता कमी होईल, अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा दुसरा टप्पा सुरू होताना की वाढेल? निश्चितच कमी होणार नाही, कारण जेफ्री एप्स्टीनचं प्रचंड मोठं भूत भारताच्या मानगुटीवर बसलंय। ओके। आणि भारतातल्या मोदी सरकारच्या पाठीमागे सातत्याने होत असलेले टीका, सातत्याने होत असलेले आरोप आणि येत असलेली माहिती, जेफ्रीच्या ईमेल मधून येत असलेली माहिती, त्याच्या व्हिडिओ मधून येत असलेली माहिती पाहिल्यानंतर भारत सरकारला याविषयीची उत्तरं देणं अत्यंत अपेक्षित असताना कोणीही उत्तर द्यायला पुढे येत नाहीत। विरोधी पक्ष नेत्यांचा आवाज दाबण्याचा सातत्याने प्रयत्न होतो, राहुल गांधी यांची खासदारकी काढून घेण्याचा प्रयत्न होतो, त्यांना विरोधी पक्ष नेता म्हणून बोलण्याचा असलेला अधिकार, संविधानिक अधिकार काढण्याचा प्रयत्न होतो। या सगळ्या गोष्टी लक्षात घेतल्या तर राहुल गांधी हे सत्ताधारी भारतीय जनता पक्षावर मात करण्यालायक परिस्थिती त्यांनी निर्माण केलेली आहे। कारण म्हणजे मोदी सरकार किंवा मोदी सरकारमधल्या मंत्र्यांनी राहुल गांधींच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर जर दिलं असतं तर त्याचा खुलासा झाला असता तर देशवासियांच्या समोर अतिशय प्रामाणिक सरकार म्हणून एक छबी मोदी सरकारची आली असती। पण दुर्दैवानं राहुल गांधी यांनी विचारलेल्या एकाही प्रश्नाचं उत्तर त्यांनी दिलं नाही। उलट संसदेमध्ये महिला खासदारांनी, काँग्रेसच्या महिला खासदारांनी जाब विचारला तेव्हा या खासदार पंतप्रधानांना मारहाण करण्यासाठी आल्या होत्या, अशा पद्धतीचं असं निमित्त करत संसदेचं, लोकसभेचं कामकाज थोपवण्याची कृती सत्ताधारी पक्षाकडून ज्या पद्धतीने समोर आली, देशवासियांच्या समोर आली, यामुळे देशवासियांच्या समोर सत्ताधारी पक्षाची छबी पूर्णतः बिघडलेली दिसते आणि राहुल गांधी हे सातत्याने प्रश्न विचारून सत्ताधारी पक्षावर मात करत आहेत असं चित्र गेल्या 15 दिवसापासून दिसतंय। 9 मार्चला आता संसदेचं पुन्हा अधिवेशन जेव्हा सुरू होईल तेव्हा एप्स्टीनचं भूत कितपत उतरलंय हे सत्ताधारी पक्षाला दाखवून द्यायचंय।